साली मांढरादेवी दुर्घटनेतील चेंगराचेंगरीत सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला। अजितदादा लगेचच्या लगेच तिथे गेले। जी काय मदत आपल्याला शासनाकडनं, प्रशासनाकडनं आणि व्यक्तिगत करता येईल ती मदत तिथे असणाऱ्या लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना तिथे केली। अध्यक्ष महोदय, पक्ष संघटना बांधणीमध्ये सुद्धा त्यांचं खूप मनापासूनचं लक्ष तिथं असायचं। कार्यकर्त्याला काय लागतं, कसं लागतं, त्यांना मदत कशी आपल्याला करता येईल, त्याच्याचबरोबर तरुणांना राजकारणाकडे आकर्षित करणं हे काय सहसा सगळ्यांना जमतं असं नाही, पण दादांच्या अवतीभोवती हे युवा कार्यकर्ते सातत्याने असायचे। अनेक युवा कार्यकर्त्यांना त्यांनी राजकारणामध्ये संधी दिली, आमदार बनवलं, आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्री बनवलं। त्यामुळे नवीन कार्यकर्त्याला ताकद देणं हे दादांना खूप मनापासून त्या ठिकाणी माहीत होतं आणि त्यांची ती आवड असायची। निवडणूक कशी लढवावी, कुणाला उमेदवारी द्यावी, कुणाच्या बंडखोरीला छुपा आशीर्वाद द्यावा, सत्तेची मोठ कशी बांधावी, सत्ता कशी मिळवावी, सत्ता कशी टिकवावी आणि सत्ता कशी गाजवावी हे अजितदादांकडनं आपण सर्वजण शिकू शकतो। अध्यक्ष महोदय, खरं तर दादा जे काम मिळेल ते आपण करायचं। एखादा व्यक्ती आला, त्याला काम सांगितलं, दादांचा मूड जर खराब असेल तर मग चुकून दादा जर त्याच्यावर चिडले तर 5-10 मिनिटांनी परत एकदा ते फोन करायचे, बाबा तुझं काम काय होतं, आणि लगेच ते काम तिथं करून दाखवायचे। पण त्यांना कुठेही इल्लीगल बेकायदेशीर काम हे कधीच आवडत नसायचं। त्याच्याचबरोबर संघटनेसाठी सुद्धा त्यांनी खूप मनापासून वेळ दिला। जेव्हा ते मुंबईत असायचे, गुरुवारी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ते बसून असायचे। त्यानंतर शनिवार आणि रविवार हा बारामती आणि पुण्यासाठी असायचा। मुंबईत जेव्हा अजित काका तिथं बसलेले असायचे, चुकून एखादा बारामतीचा कार्यकर्ता जर मुंबईत आला तर प्रेमाने त्याला सांगायचे, जेव्हा मी बारामतीत असेल तेव्हा तू तिथे ये, आता इथं येऊ नको, महत्वाचं काम असेल तर मी इथं करतो, थोड्या दिवस तू थांबायला काय तुला काय हरकत नाही। त्यामुळे वेळेचं योग्य असं नियोजन, समजा एखादी बैठकीची वेळ त्यांनी दिली असेल सकाळी 7ची तर 7ला बैठक चालू व्हायची, 7 ते 10 मिनिटाचा वेळ असेल तर 10ला ती संपायची म्हणजे संपायची। तिथं जाऊन उगाच दुसऱ्या गोष्टी बोलून चालत नसायचं। काम काय, अधिकाऱ्याला विचारायचे, हो होऊ शकतं का, होऊ शकत असेल तर कसं होणार, करायचं असेल तर कसं होणार, किती दिवसात होणार, म्हणजे एवढ्या कमी वेळात। म्हणजे आपण मंत्र्यांकडे जर आज बघितलं आणि त्यांच्या कार्यपद्धतीकडे बघितलं तर दादा एकुलता एक कदाचित मंत्री असा असेल की त्यांनी दिवसा 30 ते 40 बैठका घेतल्या असेल, वेळेत त्या तिथं संपवल्या असतील। आणि दादांनी एक वेगळा पायंडा या राजकारणामध्ये काढला होता। सहसा आपण जर बघितलं तर बरेच नेते हे तोंडावर आपल्याला गोड बोलतात,